केंद्र सरकार कमी व्याजदरानं गृहकर्ज देणार आहे. आंदोलन अपयशी झाल्यानं शिक्षक संघटनात संताप आहे, तर तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा उच्च न्यायालयात पोचलाय. या देशात नवरे भाड्यानं मिळतायत. RBI नंतर या सरकारी बँकेनंही केलाय व्याजदरात कपात, तर स्मृती मानधना पलाश मुच्छलचं लग्न मोडलंय. स्त्री पुरुषांच्या फरकावर कृतिका स्पष्टपणे बोलली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 8 डिसेंबर वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स योजनेची. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स योजनेअंतर्गत अत्यंत कमी व्याजदरानं गृहकर्ज देते. केंद्र सरकारचे कर्मचारी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकारची हाऊस बिल्डिंग ॲडव्हान्स योजना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यास लक्षणीयरित्या मदत करते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी, नूतनीकरण करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरानं कर्ज देते. यामुळे कर्मचाऱ्यांवरील आर्थिक भार कमी होतो आणि त्यांच्या भविष्यासाठी सुरक्षितता मिळते. सरकारनं HBAची कमाल मर्यादा आता वाढवून अधिक उपयुक्त बनवली आहे. केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या अधिक महागाई भत्त्याच्या 34 पट किंवा जास्तीत जास्त 25 लाख रुपये, जे कमी असतील ते कर्ज घेऊ शकतात. विशिष्ट मर्यादेत घराच्या नूतनीकरणासाठी किंवा विस्तारासाठी देखील निधी उपलब्ध आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात शिक्षक मुख्याध्यापक संघटनेची. शिक्षक मुख्याध्यापक संघटनांच्या 5 डिसेंबर रोजीच्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला संचालकांनी सुरुंग लावत ते अपयशी केल्याची बाब समोर आली आहे. शिक्षकांना शाळा बंद आंदोलनात सहभाग घेता येणार नाही यासाठीची सर्व खबरदारी संचालकांनी घेतल्यानं मुंबईतील 848 पैकी केवळ 7 शाळा बंद राहिल्या. शालेय शिक्षण विभागानं मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये गैरहजर राहिलेल्या शिक्षकांची आणि बंद शाळांची माहिती जमवली. त्यानुसार मुंबईत केवळ 7 शाळा बंद होत्या. 14,792 शिक्षकांपैकी केवळ 757 शिक्षकच आंदोलनात सहभागी झाले. उर्वरित शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईतल्या अनेक संस्था चालकांनी मज्जाव केला, तर काहींनी सामुदायिक रजा टाकली असता त्यालाही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलंय. शाळा बंद आंदोलन अपयशी करण्याची महत्त्वाची भूमिका बजावलेल्या संस्था चालकांच्या या कारनाम्याविरोधात शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे तपोवन वृक्षतोडीची. नाशिक इथल्या तपोवनात प्रस्तावित साधुग्राम आणि प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी हजारो वृक्ष तोडली जाणार आहेत. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून साधुग्राम प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी जनहित याचिका केली. या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. नाशिक इथल्या तपोवनात साधुग्राम साकारण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीनं 1,825 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यामागे वेगळंच काही कारण असल्याचा संशय व्यक्त करीत भारत मंडपम नावाखाली ही जागा ठेकेदाराला देण्याचा घाट घातल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. दुसरीकडे राज्य सरकारच्या संकेतस्थळावर साधुग्राममध्ये प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी 220 कोटी रुपयांच्या निविदा मागवल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. माईस म्हणजे मीटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन्ससाठी निविदा मागवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान तपोवनातील झाडं तोडू नयेत, प्रस्तावित प्रदर्शनी केंद्रांच्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अथवा तो रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या या याचिकेत करण्यात आलेल्या आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे युरोपियन देश लाटवियाची. जगात एक असा देश आहे जिथे पुरुषांची संख्या कमी होत चालली आहे. ही संख्या इतकी कमी झाली आहे की आता महिला लग्नासाठी पती भाड्यानं घेत आहेत. अशीच परिस्थिती युरोपियन देश लाटवियामध्ये निर्माण होतीये. देशातील महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अनेक पटींनं जास्त आहे. परिणामी
अनेक महिलांनी घरकामात मदत करण्यासाठी तात्पुरत्या पतींना ठेवण्यास सुरुवात केली आहे. या देशात पुरुषांपेक्षा 15.5% जास्त महिला आहेत. इथल्या महिला म्हणतात की कामाच्या ठिकाणी आणि दैनंदिन जीवनात पुरुषांची कमतरता स्पष्टपणे दिसून येते. पॉडकास्टची 5वी बातमी ऐकूयात पंजाब नॅशनल बँकेची. जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. RBIच्या रेपो दर कपातीनंतर आणखी एक सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेनं त्यांच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकेनं त्यांचा रेपो लिंक लेंडिंग रेट कमी केल्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर एका दिवसात ही कपात करण्यात आली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळालाय. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिनं सोशल मीडियावर लग्न मोडलं असल्याची माहिती दिली आहे. या प्रसंगी तिच्याकडनं दोन्ही कुटुंबियांची गोपनीयता राखण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे. स्मृती मानधनानं आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की माझ्या आयुष्याबाबत मागील आठवडाभर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यामुळे याबाबत मला स्वतःच बोलणं गरजेचं वाटलं. माझं लग्न मोडलंय हे मला स्पष्ट करायचंय. आता हे प्रकरण मला इथेच संपवायचंय. तुम्हालाही हीच विनंती करतेय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री कृतिका कामराची. अभिनेत्री कृतिका कामरानं गेल्या काही वर्षात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आता कृतिका ही द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली या जिओ हॉटस्टारवरल्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. प्रकल्पातील जवळपास सर्व महत्त्वाच्या भूमिका आणि तांत्रिक विभाग स्त्रियांच्या नेतृत्वाखाली असणं हा कृतिकासाठी विशेष अनुभव होता. ती म्हणाली, जर महिला दिग्दर्शक आणि महिलांनी चालवलेल्या टीमसोबत काम करण्यामुळे मला साचेबद्ध म्हटलं जाणार असेल तरी मला ते मंजूर आहे. असा सेट खूप वेगळा आणि खूप संवेदनशील अनुभव देतो. पुरुष प्रधान टीमच्या तुलनेत स्त्री नेतृत्वाखालील प्रकल्पांमध्ये भावना आणि व्यक्तिरेखांचे अनेक थर अधिक परिणामकारकरित्या दाखवता येतात, असं ती पुढे म्हणाली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.